नमस्कार बालमित्रांनो, आज आपण श्रावण महिन्याविषयी माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मग आपण निबंधास सुरुवात करूया. श्रावण महिना हा मराठी वर्षातील अतिशय सुंदर आणि पवित्र महिना आहे. आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्याचे आगमन होताच निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरते. डोंगर, झाडे, शेत आणि माळराने हिरवीगार दिसू लागतात. वातावरण थंड आणि प्रसन्न होते. त्यामुळे श्रावण महिना मला खूप आवडतो. श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो. पावसाच्या पाण्यामुळे नद्या, ओढे, तलाव आणि विहिरी भरू लागतात. शेतांमध्ये पिके डोलू लागतात. शेतकरी आपल्या शेतातील पिकांची काळजी घेतात. झाडांवर नवीन पालवी येते. रंगीबिरंगी फुले उमलतात. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. सकाळचे आणि संध्याकाळचे वातावरण अतिशय सुंदर दिसते. श्रावण महिना धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक सण आणि व्रते येतात. श्रावणी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित असतो. या दिवशी अनेक लोक शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करतात. शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण केले जाते. काही लोक श्रावणी सोमवारचे व्रतही करतात. श्रावण महिन्यात नागपंचमी हा सणही साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी नागांचे महत्त्व आणि निसर्गातील त्यांचे स्थान याबद्दलही आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे सुंदर सण येतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीचे प्रेमाने रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचाही सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा सांगितली जाते. अनेक ठिकाणी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. काही ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. लहान मुले आणि मोठी माणसे हे कार्यक्रम आनंदाने पाहतात. श्रावण महिन्यात मंगळागौरीचे व्रतही केले जाते. अनेक घरांमध्ये मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. महिलांमध्ये या सणाचा विशेष उत्साह असतो. काही ठिकाणी पारंपरिक खेळ, गाणी आणि विविध कार्यक्रम केले जातात. श्रावण महिन्यातील निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. पाऊस आपल्याला पाण्याचे महत्त्व सांगतो. हिरवीगार झाडे आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व समजावतात. त्यामुळे आपण झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. पाणी वाया घालवू नये आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास, पूजा आणि प्रार्थना करतात. घरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण असते. मंदिरांमध्ये घंटानाद आणि भजनांचे आवाज ऐकू येतात. गावाकडे तर श्रावणातील निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हिरवीगार शेते, वाहणारे झरे आणि धुक्याने झाकलेले डोंगर मनाला आनंद देतात. श्रावण महिना म्हणजे पाऊस, हिरवळ, सण, उत्सव, भक्ती आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. हा महिना निसर्गाला नवीन रूप देतो आणि आपल्या जीवनातही आनंद भरतो. म्हणूनच श्रावण महिना मला खूप खूप आवडतो. आपण श्रावण महिन्यातील सण आनंदाने साजरे करताना निसर्गाचे आणि प्राण्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. श्रावण महिना हा खरोखरच आनंदाचा, निसर्ग सौंदर्याचा आणि भक्तीचा सुंदर महिना आहे.
बालमित्रांनो, श्रावण महिन्याची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबतही शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, शिकत रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.